हॅलो स्टुडंट्स अँड वेलकम बॅक टू पार्ट टू ग्लोरी विथ प्रेषिता. आज आपण तुमचा चॅप्टर द नेकलेस करणार आहोत. मी या व्हिडिओमध्ये पूर्ण प्रयत्न केला आहे तुमचा वेळ वाचवण्यासाठी. म्हणजे हा व्हिडिओ जर तुम्ही एकदा बघितलात तर तुम्हाला या लेसनचा अर्थ किंवा ती स्टोरी जी आहे ती तुम्हाला इंटरेस्टिंग पण वाटेल आणि तुम्ही आरामात आन्सर्स लिहू शकणार. तर सर्वात आधी आपण या स्टोरी मधले मेन कॅरेक्टर्स बघूया. फर्स्ट कॅरेक्टर आहे मॅटिल्डा म्हणजेच मिसेस लॉइझल. ओके, ही खूप सुंदर आहे पण गरीब सुद्धा आहे. गरीब म्हणजे एक मिडल क्लास फॅमिली मधली आहे. ओके, तिचे जे हस्बंड आहेत ते मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन मध्ये एक क्लर्कचं काम करतात. ओके, नेक्स्ट कॅरेक्टर आहे मिस्टर लॉइझल म्हणजे मॅटिल्डाचे हस्बंड. आणि आणखीन एक कॅरेक्टर आहे ह्या स्टोरीमध्ये मॅडम फॉरेस्टियर जी मॅटिल्डाची श्रीमंत फ्रेंड आहे. आणि जे मेन कॅरेक्टर आहे या स्टोरीमध्ये ते आहे नेकलेस. आता हे नेकलेस मॅटिल्डा आणि तिच्या नवऱ्याला कसं नाचवतं हे आपण बघूया. मी तुम्हाला एक एक सेंटेन्स नाही तर समरी म्हणजे प्रत्येक पॅरेग्राफची समरी किंवा त्याचं मीनिंग काय आहे आणि डिफिकल्ट वर्ड्स काय आहे किंवा कोणते क्वेश्चन्स येऊ शकतात ते मी एक्सप्लेन करणार आहे. लेट्स स्टार्ट. Matilda was a pretty and charming girl born as if by an error of fate into a family of clerks. तर ही मॅटिल्डा होती, ही क्लर्क्स म्हणजे जे ऑफिसमध्ये काम करतात, क्लेरिकल अकाउंट्स आणि ते सगळं, त्या फॅमिलीमध्ये जन्माला आलेली. शी हॅड नो मीन्स ऑफ बिकमिंग नोन, अंडरस्टूड, लव्ह. तर ही एवढी फेमस नव्हती, एका साध्या कुटुंबातून आलेली. ओके, तर तिचं लग्न झालं मिनिस्ट्री मधल्या एका ऑफिसरशी. ती ड्रेस्ड प्लेनली म्हणजे साधं सुधे कपडे घालायची पण व्यवस्थित राहायची. ओके, आणि तिला आहे ना खूप वाईट वाटायचं आपल्या परिस्थितीचं. म्हणजे मी किती शाबी म्हणजे एकदम गरीब किंवा अशी गावंढळ वाटते किंवा मी श्रीमंतांसारखी मिरवू नाही शकत, पार्टीजला नाही जाऊ शकत. पॅलेस्टियल मॅन्शन तिला स्वप्न यायचं. पॅलेस्टियल मॅन्शन म्हणजे काय, जे मोठे मोठे महल असतात त्याच्यातले रूम्स. ओके, किंवा किटी पार्टी नाही करू शकत, हे सगळं तिला वाटायचं. तर नेक्स्ट स्टॅन्झा मध्ये बघा काय होतं. तिचे स्कूलमेट खूप रिच असतात. ओके, आणि तिची एक फ्रेंड सुद्धा असते आणि तिचा नवरा जो आहे तो खुशी खुशी म्हणजे एअर ऑफ ट्रम्प हे दिलं आहे तुमच्या पॅरेग्राफ मध्ये. एअर ऑफ ट्रम्प म्हणजे एकदम आनंदात येतो आणि मॅटिल्डाला एक एनव्हलप देतो. तर ती ते एनव्हलप उघडते. तर त्या एनव्हलप मध्ये लिहिलं असतं द मिनिस्टर ऑफ एज्युकेशन मिस्टर जॉर्ज रॅम्पोल रिक्वेस्ट द प्लेजर ऑफ मिस्टर अँड मिसेस लॉयसेल कंपनी ऍट द मिनिस्ट्री. तर त्यांना इन्व्हाइट केलेलं असतं एका पार्टीमध्ये, एक बॉल पार्टी म्हणतात त्याला, तिथे. ओके, श्रीमंतांची पार्टी होती, मिनिस्ट्रीजची म्हणजे या एज्युकेशन बोर्डचीच होती. तर तिचे हस्बंड खूप खुश होते. टिल्डा जी आहे तिला हे इन्व्हिटेशन मान्य नव्हतं. तर का मान्य नव्हतं ते आपण बघूया. तिचे हस्बंड सुद्धा विचारत होते तिला. तर तिचं म्हणणं होतं की माझ्याकडे ड्रेस नाही आहे घालायसाठी. तर तिचा नवरा जो आहे, तिचे हस्बंड, ते बोलतात की तू थिएटर, आपण मूवी बघायला गेलेलो, तो ड्रेस घाल. तर ती बोलते की नाही, तो हा ड्रेस सूट नाही करणार या पार्टीसाठी. मग तिचे हस्बंड बोलतात ठीक आहे, मी तुला एक नवीन ड्रेस घेऊन देतो, पण किती लागेल त्याला. मग मॅटिल्डा लगेच विचार करते की काय सांगू यांना, काय सांगू. मग ती सांगते 400 फ्रान्स. जसं रुपीज असतं तसं तिकडची करन्सी होती फ्रान्स. तर ती तसं सांगते. तर तिचे हस्बंड जे आहेत ते घाबरतात ऐकून. तर आतापर्यंत आपण बघितलं की मॅटिल्डाला एका बॉल पार्टीचं इन्व्हिटेशन येतं तिच्या हस्बंडच्या ऑफिस मधून आणि ती नाराज होते. तर इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. इथे तुम्हाला क्वेश्चन काय येऊ शकतं, मॅटिल्डाच्या कॅरेक्टर बद्दल, म्हणजे ती कशी होती किंवा तिचे हस्बंड कुठे काम करत होते, हे सगळं तुम्ही आता आरामात आन्सर्स लिहू शकता. लेट्स कंटिन्यू. व्हॉट्स द मॅटर, आणि तो विचारतो कॉस्ट काय असणार ड्रेसचं. तर ती सांगते 400 फ्रान्स. ओके, आता हे ऐकून तिच्या हस्बंडचा चेहरा पेल होता, लिटिल पेल म्हणजे सगळा जो उत्साह असतो तो उतरून जातो. ओके, आणि मग तो शांत होतो. मग तो विचार करतो की मी माझ्या गनसाठी, हंटिंग करायसाठी जी गन आहे तिच्यासाठी काही अमाऊंट जमा केलेली. ओके, त्याच्याने आपण घेऊया, मी ते तुला देतो म्हणजे तू छान दिसशील एकदम. आणि मग आता त्या पार्टीचे दिवस पुढे येत होते. 2-3 दिवसात पार्टी होती. तरी मॅटिल्डा आहे ना ती नाराजच होती, दुःखी होती. मग तिचे हस्बंड बोलतात 3-4 दिवसापासून मी तुला बघतोय, काय झालंय नक्की. ती बोलते की आय एम अपसेट दॅट आय हॅव नो ज्वेल्स, नॉट अ सिंगल स्टोन टू वेअर.
आय वुड रादर नॉट गो टू द पार्टी. आता तिच्या ड्रेसचा इश्यू सॉल्व्ह झाला. आता ती बोलते माझ्याकडे ज्वेल्स नाहीयेत, दागिनेच नाहीयेत. मग तिचे हस्बंड बोलतात यू कुड वेअर फ्लावर्स, म्हणजे तू फुलांचं घाल, काहीतरी माळ किंवा असं काहीतरी, ते फॅशनेबल वाटेल. ओके. पण ती कन्व्हिन्स नव्हती, तिला ते मान्य नव्हतं. मग ती दुसऱ्या दिवशी तिच्या फ्रेंडकडे गेली. कोण आहे तिची फ्रेंड? मॅडम फॉरेस्टियर. ओके. ही जरा श्रीमंत होती. तर मग ती जाऊन तिच्या फ्रेंडला सांगते की माझ्याकडे काहीच नाहीये. तिची फ्रेंड तिचा वॉर्डरोब उघडते. ओके. वॉर्डरोब म्हणजे काय? तिचं जे कपाट आहे ज्याच्यात दागिने ठेवलेले असतात ते उघडते आणि एक मोठा बॉक्स घेऊन येते आणि मेटिल्डाच्या पुढे ठेवते आणि सांगते मॅडम लॉयझल, चूज माय डिअर, तू शोध ह्याच्यातून तुला काय पाहिजे. ही सगळं ढवळते, हे चांगलं नाहीये, हे ब्रेसलेट नाहीये, हा पर्लचा नेकलेस, पर्ल म्हणजे मोती, हा पण तिला आवडत नाही. नंतर तिला एक ब्लॅक सॅटिन बॉक्स दिसतो. ओके. काळ्या रंगाचा. ती उघडते आणि त्याच्यात एक डायमंड नेकलेस असतो. तिचं जे हृदय आहे इट बिगिन्स टू बीट विथ अनकंट्रोल्ड डिझायर्स. अनकंट्रोल म्हणजे तिला तिची एकदम इच्छा वाढत जाते ते नेकलेस बघून. Her hands trembled as she took it. She fastened it around her neck and stood lost in ecstasy as she looked at herself. तर ती हे नेकलेस घालून बघते, असं मानेला लावून बघते आपल्या गळ्यात आणि ती पूर्ण हरवून जाते तिच्या ब्युटीमध्ये. वुड यू लेंड मी दिस? तर ती तिच्या मैत्रिणीला बोलते मला लेंड करशील. लेंड म्हणजे मला देशील काय हे थोड्या वेळासाठी वापरायला. ती बोलते ऑफकोर्स. मग नंतर ही जी मॅडम लॉसल आहे ही तिच्या हस्बंड बरोबर पार्टीला जाते, हे सगळा नवीन ड्रेस आणि दागिने घालून, आणि ती एकदम छान एलिगेंट, ग्रेशियस, स्माइलिंग अँड फुल ऑफ जॉय. ओके. एलिगेंट म्हणजे एकदम नाजूक, ग्रेशियस म्हणजे तिला बघितल्यावर सगळे अट्रॅक्ट होत होते आणि एकदम सुंदर दिसत होती. ओके. शी डान्स्ड वाईल्डली विथ पॅशन, फॉरगेटिंग एव्हरीथिंग इन ट्राम ऑफ अ ब्युटी. तर ती इतकी सुंदर, जेव्हा आपण पण छान काहीतरी ड्रेस घालतो आणि सुंदर दिसतो तेव्हा आपण पण सगळं विसरतो आणि अजून म्हणजे मनापासून एकदम हसरा चेहरा असतो, प्रसन्न वाटतं ना. तर मेटिल्डा आणि तिचे हस्बंड मग निघतात 4 वाजता सकाळी. ओके. आणि मग ते लोक स्ट्रीट वरती जातात, त्यांना कॅब मिळत नाही. मग ते लोक थोड्या खाली जातात. ओके. खालच्या रस्त्याला जातात, तिकडे त्यांना एक ओल्ड कॅब भेटतं. ओके. आणि मग ते त्यांना त्यांच्या दरवाजाच्या इकडे त्यांच्या दारावरती सोडतात. इन फ्रंट ऑफ द मिरर शी टुक अ फायनल लुक ॲट हरसेल्फ इन ऑल हर ग्लोरी. आता ती ड्रेस चेंज करायच्या आधी परत आरशासमोर जाऊन उभी राहिली आणि बघते की मी कशी सुंदर दिसते. परत एकदा तिला लास्ट वेळा बघायचं असतं. बट सडनली शी अटर्ड अ क्राय. ती घाबरली. का? कारण नेकलेस तिच्या गळ्यात नव्हता, तो हरवला होता. तिचे हस्बंड येतात की काय झालं. ती सांगते आय नो लॉंगर हॅव मॅडम फॉरेस्टियर्स नेकलेस. ओके. ही स्टूड अप डिस्ट्रॉट. तो सुद्धा हल्ला पूर्ण आतून. व्हॉट? हाऊ? दॅट्स इम्पॉसिबल. ओके. कसं हरवलं? तो पण पॅनिक झाला. आता हे पार्ट 2 आहे. ओके. पार्ट 1 मध्ये आपण बघितलं की ती पार्टीला जाते, पार्टी एन्जॉय करते मॅडम मटिल्डा, आणि मग नंतर तिच्या घरी येते. घरी येऊन बघते तर तिचा नेकलेस गायब आहे. आता पुढची स्टोरी बघूया. दे लुक इन द फोल्ड्स ऑफ अ ड्रेस, इन द फोल्ड्स ऑफ क्लोक. तर ते लोक सगळीकडे शोधतात, इकडे तिकडे ड्रेसमध्ये किंवा कोणत्या पॉकेटमध्ये राहिलंय का किंवा खाली पडलंय, पण कुठेच नाही मिळत. ओके. आय टच्ड इट इन द हॉल ऑफ मिनिस्ट्री. तर तिचे हस्बंड तिला विचारतात की निघताना तिकडे हॉलमध्ये पडलंय काय. मटिल्डा बोलते नाही नाही, मी हात लावून बघितलेलं तेव्हा ते माझ्या गळ्यातच होतं. ओके. डिड यू टेक हिज नंबर? तर मग तिचे हस्बंड बोलतात की त्या कॅबवाल्याचा नंबर आहे का, ती बोलते हस्बंडला. पण नाही, ते लोक काय नोटच डाऊन करत नाही. ते लोक नोट डाऊन नाही करत काय नंबर, आणि ते लोक निघतात. मग ते दोघंही एकदम घाबरतात. मग तिचे हस्बंड जे आहे लॉयसल, ते परत ते कपडे घालतात आणि ते परत शोधायला जातात. ओके. सगळीकडे ते बोलतात मी सगळीकडे शोधणार आहे, आपण जिकडून जिकडून आलो सगळीकडे. सकाळचे 7 वाजतात आणि ते परत येतात, पण त्यांना काहीच मिळत नाही. दुसऱ्या दिवशी ते पोलीस स्टेशन मध्ये जातात, न्यूजपेपरमध्ये ऑफर किंवा रिवॉर्ड देऊ असं म्हणतात. कॅब कंपनीजकडे एव्हरीवेअर द टायनिएस्ट ग्लिमर ऑफ होप लेड हिम. तर ते सगळे प्रयत्न करतात. ओके. छोटे छोटे जे जिकडून जिकडून त्यांना क्लूज मिळाले सगळीकडे जातात, पण काहीच त्यांना मिळत नाही. मग संध्याकाळी ते येतात हॉलो, पेल अँड फिगर. ओके. म्हणजे हॉलो म्हणजे पूर्ण पोकळ, म्हणजे ते एकदम नाराज झाले होते. पेल म्हणजे पूर्ण चेहरा पडला होता. आणि ते सांगतात त्यांच्या बायकोला की काहीच नाही झालं, तू तुझ्या फ्रेंडला ली, टेल हर यू हॅव ब्रोकन द क्लास्प.
तर तू तुझ्या फ्रेंडला सांग की ते नेकलेस आहे ना त्याची जे मागचं हुक आहे ते तुटलंय असं तू सांग आणि मी बनवून घेते असं सांग. ओके. शी रोट ॲज डेडिकेटेड. मग तिने तिच्या फ्रेंडला पत्र पाठवलं आणि सांगितलं की मी देईन तुला, थोडं रिपेअर वर्क करायचंय. आणि मग ते लोक ज्वेलरी शॉप मध्ये गेले. ओके. का? कारण त्यांना तसंच दागिना मिळतो काय बघायचं होतं, तसाच सेम नेकलेस घेऊन त्या फ्रेंडला द्यायचा होता. मग ते लोक गेले तिकडे, सगळीकडे पालथं घातले सगळे ज्वेलरी स्टोअर. शेवटी पलास रॉयल हे नावाचं एक ज्वेलरी स्टोअर होतं. तर तिकडे ते लोक गेले आणि त्यांना एक्झॅक्टली तसाच डायमंड मिळाला. तो कितीला होता माहितीये? 40,000 फ्रान्स. ओके. मग त्यांनी बार्गेन केला, मग 36,000 मध्ये मिळाला. ओके. आता हे पैसे देणार कुठून? म्हणून जे मॅटिल्डाचे हस्बंड आहेत ते सगळं जमा करायला लागतात त्यांना. त्यांच्या वडिलांनी जे 18,000 फ्रान्स ठेवले असतात त्यांच्या फ्युचरसाठी ते सुद्धा ते काढतात आणि बाकीचे जे बॅलन्स आहे ते मनी लेंड करतात, म्हणजे उसने घेतात, लोन घेतात. ओके. सगळं काही करतात. आणि मग ते लोक तो नेकलेस शेवटी घेतात आणि मग मॅडम लॉइझोल took the necklace back to Madame Forestier and said coldly, "You should have returned it sooner. I might have needed it." तर ही जी मॅटिल्डा आहे ती त्या मॅडम फॉरेस्टियरला देते. तर ती रिप्लाय मध्ये बोलते की तू जरा लवकर दिलं पाहिजे होतं. ओके. मला हे याची गरज होती. आता हे लोक कर्जामध्ये बुडतात. ओके. मॅटिल्डा आणि तिचे हस्बंड. मग मॅटिल्डाला रिअलाइज होतं की आता आपल्याकडे काहीच दुसरा मार्ग नाही आहे. पूर्ण कर्ज फेडण्यासाठी आपल्याला जे जमेल ते करावं लागेल. किचनचे कामं करावे लागेल ऍज अ लेबर, किंवा भांडी धुवावं लागणार, कपडे धुवावं लागणार, किंवा पाणी भरावं लागणार. काहीही जे पडेल ते काम ती करू लागली. ओके. आणि ह्याच्यामध्ये क्वारल्स झाले, तिला इन्सल्ट वाटले, पण तिने ते सगळं बेअर केलं. ओके. आणि मग 10 वर्ष निघून गेले आणि तिचे हस्बंड 10 वर्षानंतर हे लोन त्या लोकांनी क्लिअर केलं. म्हणजे विचार करा त्यांच्यासाठी हे लोन किती मोठं होतं. आता मला सांगा, या स्टेजवरती जर मॅटिल्डाने तिच्या जी मैत्रीण आहे तिला खरं सांगितलं असतं तर काय झालं असतं? तुम्ही जरा विचार करून मला नक्की कमेंट करून सांगा. ओके. स्टोरी कशी चेंज झाली असती. आता पुढे जी मॅटिल्डा आहे ही काम करून करून दमली 10 वर्ष आणि आता ती ओल्ड वाटू लागली, म्हणजे तिच्या वयापेक्षा जास्त वयस्कर वाटू लागली. ओके. आणि शेवटी आता हे लोन क्लिअर झालं तर ती जरा शांत झाली. एक दिवशी संडेला ती जात होती तेव्हा तिला मॅडम फॉरेस्टियर दिसली. ती तशीच दिसत होती, सुंदर आणि चार्मिंग आणि यंग. आणि मॅटिल्डा कशी दिसत होती? थोडी वयस्कर दिसत होती. मग मॅटिल्डा गेली तिच्याकडे. मॅटिल्डाने विचार केला आता लोन तर क्लिअर झालंय, मग आपण सांगून टाकूया तिला. आता मॅटिल्डा तिच्याशी संवाद साधायला गेले. ओके. ती बोलली, गुड मॉर्निंग जेन. तर ही जी फॉरेस्टियर आहे, मॅडम फॉरेस्टियर, हिने ओळखलंच नाही मॅटिल्डाला. आणि ती बोलली की ओ नो, तू कोण आहेस? यू मस्ट हॅव मेड अ मिस्टेक. मॅटिल्डा बोलली, नो नो, आय एम युअर फ्रेंड. अच्छा. मग तिने रेकग्नाइज केलं आणि बोलली, ओ माय मॅटिल्डा, हाऊ यू हॅव चेंज. तर तू एकदम वेगळी दिसतेस. मग मॅटिल्डाने तिला सांगायला स्टार्ट केलं की हा, ही वेळ माझ्यावरती तुझ्यामुळेच आली. ती बोलते काय? का? तर ती बोलते की तुम्हाला तो नेकलेस दिलेलाच आठवतं मिनिस्ट्री पार्टीसाठी? ती बोलली हो. बोलते मी तो हरवलेला. पण ती बोलते तिची मैत्रीण, पण तू तर मला आणून दिलास. ती बोलते नाही, तो आम्ही विकत घेतला 36,000 फ्रान्सला आणि मग तो तुला दिला. आता हे ऐकल्यावर मॅडम फॉरेस्टियरचा जो चेहरा आहे तोच बदलतो आणि ती बोलते काय? तो डायमंड नेकलेस तू रिप्लेस केला, ते पण 36,000चा? ओ माय डिअर, तो जो माझा नेकलेस होता तो फक्त 500 फ्रान्सचा होता आणि ती इमिटेशन होती, म्हणजे ती खोटी होती. आता विचार करा, हे ऐकल्यावर मॅटिल्डाची काय अवस्था झाली असेल. तुम्हाला काय वाटतं की ही स्टोरी बदलू शकली असती ना जर ती मॅटिल्डा खरं जाऊन बोलली असती? काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. ओके. आणि आय होप हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल, तुम्हाला पूर्ण स्टोरी समजली असेल. आणि आता ह्याच्यातून कोणतेही क्वेश्चन आन्सर झाले तर बिंदास तुमच्या वर्ड्स मध्ये तुम्ही लिहू शकता. ऑल द बेस्ट अँड टेक केअर.